कार्यकर्ता मेळाव्यात नितेश राणेंचा सरपंचांना सज्जड दम आहे। 4 जूनला सर्व सरपंचांचा हिशोब घेणार असल्याचं नितेश राणे म्हणतात। हवं तसं लीड मिळालं नाही तर परत निधीसाठी तक्रार करू नका। आपल्या निवडणुकीच्या वेळी जी यंत्रणा राबवली तीच यंत्रणा आता लावा, अशा ही सूचना नितेश राणेंनी दिल्या आहेत। नितेश राणेंची सरपंचांना धमकी, मताधिक्य दिलं नाही तर निधी रोखण्याचा इशारा। निवडणूक आयोग राणेंवर कारवाई करणार। रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये महायुतीचा उमेदवार निश्चित नसतानाही नारायण राणेंचा प्रचार सुरू झालाय। या प्रचार मेळाव्यामध्ये भाजप आमदार नितेश राणेंनी थेट सरपंचांना धमकी दिल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली। हवं तसं लीड मिळाला नाही तर परत निधीसाठी तक्रार करू नका, असा सज्जड दमच नितेश राणेंनी दिला। मागणी असलेली निधी अगर वेळेत मिळाली नाही तर तक्रार करायची नाही, हे मी या व्यासपीठाच्या निमित्ताने सांगतो। कारण का मी हक्काने आपल्याकडून मागतोय। असं नाही की कधीही तुम्ही आमच्याकडे आलात, आमदार म्हणून आलात, आमच्या पालकमंत्र्यांकडे आलात, आमच्या कुठल्याही लोकप्रतिनिधीकडे आलात आणि त्यांनी आपल्याला खाली हात पाठवला, असं कधीच झालेलं नाही। म्हणून आज जेव्हा आम्ही आपल्या समोर मागायला उभे आहोत तर मला भरघोस मतांनी राणे साहेबांचा विजय या निमित्ताने इथे पाहिजे म्हणजे पाहिजे। नितेश राणेंनी दिलेल्या धमकीवर निवडणूक आयोग काय कारवाई करणार, असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला। जी आमिषे दाखवली जात आहे त्याची दखल महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाने घ्यायला हवी, किंबहुना देशाच्या। तुम्ही आमिषे दाखवता 5-5 कोटीचा निधी देण्यासंदर्भात, तुम्ही सरपंचांना धमक्या देताय, मतदारांना आमिषे दाखवतायत। हे चित्र लोकशाहीसाठी मारक आहे आणि निवडणुका योग्य पद्धतीनं होत नाही आहेत याचं हे चित्र आहे। निवडणुकीत गैरप्रकार रोखण्यासाठी आदर्श आचारसंहिता आहे। आचारसंहितेचं पालन करणं विरोधकांप्रमाणेच सत्ताधाऱ्यांचीही जबाबदारी असते। नितेश राणे थेट शासकीय निधीबाबत सरपंचांना दरडावत असल्यानं निवडणूक आयोग काय करते असा सवाल आता उपस्थित केला जातोय। रोहन नाईक, लोकशाही मराठी, सिंधुदुर्ग। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।